हाय गाय मी आले लोणावळा यही नहीं अभी और सुनिए. तर मित्रांनो स्वागत आहे भाऊ तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तर तुम्ही बघताय अनिकेत ब्लॉग्स. आपण आलोय आता, तुम्ही आता साला फोर व्हीलर मध्ये कसं काय. तर भाऊ आपण आलोय फोर व्हीलर मध्ये जान्हवीचा बर्थडे साजरा करायला. जान्हवी म्हणजे कोण? आपल्या मामाची मुलगी छोटी, तिचं नाव जान्हवी आहे. तर आपण आलोय कुठं माहिती आहे का, तिचा बर्थडे करायला कामशेत, लोणावळा कामशेत. आपण वॅगनर घेऊन आलोय आज. चेक करा, ब्लॉग करूया. ब्लॉग झाली का चेक करू. तर आपण आलोय आता विलेज आउटिंग कॅम्पिंग रेस्टॉरंट कामशेत. चला तर जाऊया आपण आता. चेक करा, हे आपला छोटा भाऊ दिसतोय का. सगळे गेलेत पुढं. मला दिवसा ब्लॉगच नाही काढता आला, कारण की मी चालवत होतो गाडी, त्याच्यामुळे मी ब्लॉग नाही काढला. लोकेशन बघा, क्रिकेट वगैरे खेळायला. आपण आलोय विल्याला आलोय विल्याला. ते आपला मामा तिकडे पुढे जान्हवी चालली, बर्थडे गर्ल. चेक करा लोकेशन, चेक करा फक्त. छोटा भाऊ चेक करा. ये फूल नाही नाही काही नाही. कसं आहे लोकेशन? जान्हवीचा बर्थडे साजरा करायला आपण आलोय विल्याला. त्याला म्हणतात विला कॅम्पिंग. मस्त पैकी. कसं आहे या, तुम्ही पण नक्की एकदा या. विलेज आउटिंग कामशेत. ही आपली गँग. आपली खोपी कुठं आहे बघता. हा बॅग घे बाबा खाली. आई तुला बॅग नावरा काय हो बघा आमची मावशी. इतकं चढली येत तिला दम लागलाय. काय बोलायचं आता. तरी काहीच खाल्लं नाही अजून. हा पण लोकेशन कसं आहे काहीच. खाल्लास लोकेशन खाल्लास. चला ते दादा आलता ना. हा ना. आपण आता रात्रभर राहणार आहे तिथं. जान्हवीचा बर्थडे साजरा करायचा. साजरा केल्याच्या नंतर मग रात्री इथं झोपायचं. आणि नंतर मग कसं आहे काहीच विषय खाल्लास काहीच. चेक करा व्ह्यू. तुम्ही फक्त व्ह्यू चेक करा, बाकी काही चेक करू नका. हे असते असे झोपण्यासाठी खोपड्या. नाही आपलं काय माहिती त्याला, काय आता काय माहिती, काय म्हणतात आपल्याला माहिती. होय काय म्हणते बरं मला. घाल घाल काही विषय नाही. आपल्याला झोपायची व्यवस्था ही आपल्याला झोपायची व्यवस्था आहे. मस्त मध्ये गादी आहे. मला दाखवतो तुम्हाला काय काय आहे ना. सगळीच सोय आहे. चेक करा गाईच. कसा विषय खोल नाही. थोडस म्हणजे जरा टायमिंग मध्ये चूक झाली आपल्या, बाकी काहीच नाही. आहे का नाही. म्हणजे थोडस अजून बघायला भेटला असता कसं आहे काय आहे का नाही. सकाळी भेटते ना बिल्लू. हा तसं भेटणारच आहे सकाळी. काहीच सकाळी तसं तुम्हाला बघायला भेटलंच की कसं आहे काही नाही. तिथं बसून फोटो काढू तिथं. बर्थडे गर्लचे फादर आहे ती. आता डान्स करायचा आहे. हा इथं फोटो काढू आपण. इथं फोटो काढू. बाहेर निघताना फोटो काहीच. तर आपण आलोय मध्ये आता. इथं फॅन छोटासा आहे, पण थंडी वाजायला घ्या फाटायला लागली. आता काय आपल्या आपण आणले कपडे. आता आपण जरा थोडस नाही का फिरायला आलोय, तर मग जरा तसं लुक करू आपण नाही का. जुडीहून टी शर्ट घेतलं येता एक मस्त पैकी शॉर्ट घालू, राडा करून टाकू. तर मित्रांनो आपण झालोय तयार मस्त पैकी. तुम्हाला आता जरा वॉशरूम लागून येऊ आपण. चांगल्या जागी आलोय, पण काय करणार. चांगल्या जागी येऊन पण घाण करावं लागते. घाण म्हणजे काय, वॉशरूम करतोय मी. घाण म्हणजे काय चेक करा. इकडे वॉशरूम आहे भाऊ. घाणफाड वातावरण आहे. घाणफाड खतरनाक विषय. खतरनाक आउटफिट चेक करा आपला कसा आहे विषय. खाल्लास वरून का कोणी बी तुमची मारू शकता. त्याच्यात काय विषयच नाही. कसा आहे खाल्लास विषय. बघून पण जरा नाही का. आपण लगी केलेली आहे, पण काहीच एक आपला प्रॉब्लेम आहे माहिती आहे का. यूजच नाही करता येत आपल्याला. माहीच्या यूज करता येत ना बा. जरा फ्रेश होतो म्हणजे फोटो बिटो काढता येतील. तर मित्रांनो आपण मस्तपैकी फ्रेश झालो. आता काही गरिबाईमुळं मला असं बघायला भेटत नव्हतं.
अबे गरीब हो, जरा सुधरा. कुठं तर फिरायला निघा बाहेर, पैसे बिशे खर्चा जरा. मस्त मान्य आहे मला, माझे दिवस खराब आहेत, पण तुमचे तर दिवस आहेत ना कुत्रे हो. तुम्हाला कळायला पाहिजे, इतक्या भाऱ्या जागा सोडायला तुम्ही. अरे काय बोललो असतात, जाऊ दे. गरीब हो, निघा जरा बाहेर, असं काहीतरी फिरा, मग तुम्हाला कळेल काय काय नाही. तर मित्रांनो, आता आपण जरा नियोजन लावलंय, बाकी समजून घ्या काय नियोजन आहे ते. ही आमची मावशी, जीवाभावाची मावशी, ह्यांचंच आज नियोजन आहे, ह्यांच्याकडूनच आज नियोजन आहे जे काय ते. विला विला जेवण पाणी, नाहीतर काय. बड्डे गर्ल दाखवतो थांबा तुम्हाला. ही आहे बड्डे गर्ल. हा, आता केक कट करून घेऊया, कारण की केक कट करायचं राहिलाय, बराच वेळ झालं, 9:30 झालेत, यायलाच लेट झाला आपल्याला. तर केक कट करून घेऊ. केक कट कसा कट करायचा आहे काय तुम्हाला दाखवतो सगळं, काही विषय नाही, तुम्ही फक्त बघत राहा. तर गाईज सध्या आमचं खेळणं चालू आहे. बड्डे गर्ल अजून तर केक कट व्हायचा राहिलाय, अजून वेळ आहे, इथं जरा खेळणं चालू आहे. हा, मी मराठी ब्लॉगर आहे ना. अनलकी दादा हिंदी. बघू आता जरा केकचं काय नियोजन आहे. कोणता काय करणार, जान्हवीला त्याच्यावर बसून गाडीच्या मागे बांधून आणावं लागेल, लय पळण गाडी ती. तर गाईज आपलं स्प्राईटचं नियोजन झालेलं आहे, चेक कर. स्प्राईट आली आपली. बड्डे गर्ल आहे, बड्डे गर्ल. मित्रांनो, गरीब हो, गरीब गरीब गरीब, लिमिट नाही तुमची लिमिट. विषय खाल्लास. बड्डे गर्ल जोरात आहे, बड्डे गर्ल जोरात, बाकी सगळे कमाल. मित्रांनो कसा नियोजन, गरीब आहो तुम्ही, तुमचं काय खरं आहे. मला स्प्राईट मारू आपण मस्त पैकी. स्प्राईट जरा सोल्युशन आपल्या जिंदगीत काय, आपल्या जिंदगीत काय आपला स्प्राईट हे. इकडे मामा ते जोरात आहे, फुल फील. बड्डे गर्लचा डान्स बघा आता, बड्डे गर्लचा. तीच गाणे म्हणाली, तीच नाचायली. काय करणार, गाणे चांगले भेटतात आम्हाला. इकडे बघा, हे पार बदलू बदलू. बड्डे गर्ल फुल फॉर्म मध्ये. तर मित्रांनो, आता फायनली आपल्याला केक कट करायला घ्यायचा आहे. चला, लोकेशन हे आहे आपलं, आता केक कट करायचं. केक वगैरे आणलाय आपण. हे इथं बघा केक आपला मस्त पैकी नियोजन. केक दाखवतो तुम्हाला, केक दाखवतो तुम्हाला. केक बड्डे गर्ल फादर आलेत, बड्डे गर्लचे फादर आलेत. ते आता आपण चला बड्डेला तयारी झालेली आहे पूर्णपैकी. शे खल्लास हे आपले ह्याच्या इथं म्हणजे करते तिथं ते. चला, हॅपी बर्थडे.
अरे कशाने पेटव नाही ना लकी ते हे करून पेटव हा पेटव हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर जानवी अरे जाऊ आता म्हटलं हॅपी बर्थडे कुठलंच नाही ते कुठलंच नाही गाईज आपलं केक कट करून झालेलं आहे चेक करा मस्त पैकी विषय खाल्ला इथं जाई उदर होय केक खाऊया केक गरीब असे केक बघितला का तुम्ही कधी छाटा वाटतं गाईज आपले केक कट करून झालेला आहे एकदम मस्त पैकी आता बसलोय जरा शेतात कारण की लय थंड वातावरण झालेलं आहे वातावरण कसं आहे भाई थंड होणारच ना थंड काय 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 वातावरण झालंय मला नाही कळत नेमकं कसं कसं वातावरण झालंय आता होणार आपला डान्स करू थोडासा बर्थडे गर्ल आणि बर्थडे गर्लचे फादर हा तेरी मैं ताजा कर कोकन पावा अखियां बिचों आंदियां बरसातां सारी जिंदगी याद तेरी मैं ताजा कर कोकन पावा अखियां बिचों आंदियां बरसातां ओ गाईस तर आपलं सगळं झालंय आता फायनली आपण चाललोय आता जेवायला चला आता जेवण बघू आपण काय काय नाही नेमकं तर अशा प्रकारे आपलं जेवायचं नियोजन सगळेजण बसलेत आपलं जेवण आलंय बर्थडे गर्ल सगळी काय पोटभर का नॉनव्हेजचा विषय आज तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालंय फर्स्ट क्लास मध्ये चिकनचा बेत होता आज मस्त पैकी बर्थडे गर्ल तर जरा आता लई थंडी वाजायला लागली नाही का लई म्हणजे अख्खा थंडी वाजायला लागली तुफान अजून आमचा कॅमेरा बघा ना चिडीवर येणार लागले हे बघा बघा आपलं हे लई थंडी म्हणजे लई बेकार थंडी त्याच्यात आम्ही काय आलंय स्प्राईट पिलंय पाणी जेवल्याच्यानंतर तुम्हाला तर माहितच असेल कसं आता काय करू जरा गरम एसी लावून बसू आपल्या गाडीतली नाही का अरे बघितलं नाही घसरून पडलाय ते लाक्के लागले आता जाऊन रडतो ये गाडी दे उगत काहीच म्हणलं जरा नाही का गरम होऊया भावांनो आम्ही बसलो मस्त पैकी आता तिघ जण गरम एसी लावून विषय खाल्लास भाई आता एक नंबर वाटायला लागले आता जरा बरं वाटायला लागलंय रस्ता आतमध्ये नाही का काकडलो असं बर्फ चालू तुम्ही पार लय खाल्लास विषय खाल्लास मजा आली पण आज मस्त पैकी बघू आता मॉर्निंग कशी होती आपली काय नाही नाईट तर मस्त गेली समजा त्याचा तर काही विषयच नाही बघू आता मॉर्निंग कशी होती काय कोणतं म्हणते मॉर्निंग ट्रेनिंग होते हा ट्रेनिंग का ट्रॅव्हलर मग ते तेच म्हणलं ना मग ते काय म्हणला ट्रॅव्हलर करायचे उद्या ट्रॅव्हलर नाही रे अजून काय ट्रेनिंग ट्रेकिंग काय तर म्हणलं ते ट्रेकिंग करायची ट्रेकिंग ट्रेकिंग सकाळी आम्हाला ट्रेकिंगला जायचंय त्याच्यामुळे बघू चला थोडस बसतो आता नाही का जरा गरम होतो आणि मग परत जातो आपण मित्रांनो तर बऱ्याच वेळ बसलोय आम्ही आता तर बघायला आता चला झोपूया झोप येईल खूप काल पण जास्त झोपलो नव्हतो कामावर चला जाऊ आता झोपू गाईस तर फायनली आम्ही आलो आता आमच्या खोपीत भाऊ मी झोपूया लय थंडी आहे लय थंडी म्हणजे लय बेकार थंडी आहे तर आता आम्ही झोपतो कारण की लय झोप आली कारण की मी गाडीत झोपलो तुझं झालं नाही नाही काय नाही तू झोपतो आता नाही का आपण तुम्ही बघत राहा सकाळी काय होते काय नाही तोपर्यंत साठी गुड नाईट मेरी जान पब्लिक गुड मॉर्निंग मंडळी आता झाली आपली झोप म्हणजे आपण ब्रश ते केलंय ही आपली जानूबाई त्यांचा काल बर्थडे होता ए तर चला आपण आता निघायचं आपल्याला आवरण वगैरे झालंय
मी जरा लेटच उठलो कारण की माझी झोप पण नव्हती 2 दिवस झालं आणि गाडी चालून बेजारी पण झाली, त्याच्यामुळे जरा निवांत झोप घेतली. बाकी सगळे लवकरच उठले होते. बघू आता नाश्त्याचं काय नाही आहे काय नाही, आवरून झाले ते सगळ्यांना. चला की गाईज, तर चला चाललोय म्हणजे काय आलंय, आपण जी गाडी घेऊन आलो होतो रेंटनी ती आपली, तिचा टायमिंग आहे 2चा टायमिंग आहे. 2च्या पुढे जर 1 तास पण केला ना तर 200 रुपये एक्स्ट्रा येतं. त्याच्यामुळे त्याचं एक आपल्याला भान ठेवायचं आहे, कारण की 200 रुपये एक्स्ट्रा द्यावं इतकी आपली आहे नाही सध्या, बरोबर का नाही. चला बघू आता किती वेळ आहे तरी. नाश्ता बिष्टा राहिला, नाश्ता बिष्टा केल्याच्या नंतर मग निघूया. तर आपला नाश्ता ते झालाय, मस्तपैकी मिसळ होती. हे 2 जण बघा, इथून तुम्हाला धबधबा दाखवतो, थांबा नाही दिसणार पण दिसला का धीवरा. एकदम काढलेले चांगले टाका. मस्तपैकी मिसळ होती नाश्त्याला. नाश्ता वगैरे झालाय, आता निघायची तयारी. चिमणी दिदी जाऊन बसली. काय काढायचंय? ब्लॉग मध्ये. हाय गाईस, मी आले लोणावळा. नाही जाऊ दे. जान्हवी आता बरं इकडे हे ब्लॉग काढ इकडे. तुझं अकाउंट काढावं लागेल ना. तो मोबाईल कुठे आहे? मोबाईल कुठे आहे? बघू दे का मला दाखव. बरं आता ह्याच्यातच म्हणतो, तुझ्या हातात मोबाईल घे आणि तू म्हण तुला येतंय का बघू. बरे तू टेस्ट घे. हा टेस्ट. हा चला, हा करा, पेक्षा हिंदी छान बोल. चालू करा. चला चालू करा. बंद करू का? नाही हा आता बघ. हा चालू करू. हा आता म्हण, ए थांब रे, तुझं इंट्रोडक्शन दे. हा सध्या तुझं इंट्रो दे. हा दे. चल, तू कोण आहेस, काय नाव आहे तुझं, काय? इथं फक्त लय चिडी आहे ती. तिकडे काय आता जाणे. हा फेक कॅश मार ना इकडे. ना फेक बरी फेक ना. सांग खिडकी नाही. हेलो गाइस, देखो ना. गाईज, तर चला जायचा टाइम झालेला आहे आपला. आपण सगळे निघालेत. चला, काय वाईट वाटतंय पण मजा आली, काही विषय नाही. चला आता जाऊया आपण. चेक करा, विलेज आउटिंग कॅम्पिंग अँड रेस्टॉरंट. कसा व्ह्यू चेक करा. पूर्ण जंगलात आहे, पूर्ण जंगलात, काहीच विषय नाही, माहित आहे का. अब्बा व्ह्यू बघा. तिथं गाडी आहे आपली. व्ह्यू बापरे, व्ह्यू चेक करा. व्ह्यू कसला व्ह्यू. अब्बा बाबा 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 बाबा. संपला विषय. हे विलेज आउटिंग हे आपलं हे होतं, काय म्हणतात, हे आपलं विला. मस्तपैकी. चला आपली इथं गाडी आहे, बघू आता सगळं. मित्रांनो तर आपली मंडळी आलेली आहे. लक्की ते बसलेत गाडीत. सर का आता आपण आता सरक रे. नको सर, तुला सरक म्हणाले. उतर. रेंज आली का नाही? आली बॉल रेंज. मित्रांनो जाता आम्ही आता इथं थांबलो होतो. तर आमच्या जुनेच्या मैत्रिणीला जरा उलट्या म्हणजे जरा मळमळ व्हायला लागले, त्याच्यामुळं मग आम्ही इकडं आता लिंबू सरबत प्यायलो. लिंबू सरबत पिऊया आणि मग जाऊया. आम्ही निघालो आता फायनली. लिंबू सरबत पिऊन. तर बस चल, आम्हाला बसवावं लागतं बाबा यांना. मित्रांनो आपलं सगळं झालंय, आता सगळ्यांना सोडून जिकडे तिकडं सगळं निवांत कार्यक्रम झालाय. आपण आलोय घरी, आता आराम करतो थोडंच, कारण की भरपूर बेदारी झाली. तुम्ही बघित राहा आणि ब्लॉग्स काय वाटलं कमी जास्त लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं करत राहा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. असेच नवीन व्हिडिओ आणत राहू. आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी बाय.